कर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचं आज पहाटे पुण्यातनं अपहरण झालंय। सतीश वाघ मांजरी परिसरात राहतात आणि आज पहाटेच्या दरम्यान ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले। घरापासून काही अंतरावरती जातात 4 जणांनी त्यांना जबरदस्तीने एका 4 चाकी वाहनामध्ये बसवलं आणि अपहरण करून त्यांना घेऊन गेले। सतीश वाघ शेतकरी आहेत। आमदार योगेश टिडेकरांचे ते सख्खे मामा आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या मामाचं अपहरण करण्यात आल्यानं पुणे शहरात खळबळ उडाली आहे। हडपसर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गुन्हे शाखा आणि पोलिसांची पथकं आरोपींचा शोध घेत आहेत। शबलवाडीला एक वाघ माणूसच्या नावाचा व्यक्ती आहे। त्यांना कोणीतरी 4 लोकांनी किडनॅपिंग केलेले असे आम्हाला माहिती प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने आम्ही सर्व बाजूने आम्ही तपास करत आहे। डीबी टीम 5 डीबी टीम आणि क्राईमची टीम सर्व काम करत आहे। वरिष्ठ अधिकारी सर्व येऊन भेट दिलेले आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व शेजारी असणारे ग्रामीण भाग आहे सोलापूर सर्वांना सुद्धा अलर्ट केलेले आहे। तिकडे पण काही गाडी वगैरेच्या माहिती मिळाली ते पण अलर्ट केलेले आहे। सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे। ते मांजरी परिसरात राहतात आणि आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले होते। रस्ता सुनसान होता। थंडीचे दिवस आहेत। काळोख असतो। पहाटेची वेळ होती। रस्त्यावरती फारशी वर्दळ नव्हती। या दृश्यांमध्ये जी गाडी दिसते त्या गाडीच्या जवळ सतीश वाघ गेले आणि अचानक त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवण्यात आलं। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे या बातमी संदर्भातले अधिक अपडेट आपल्याला देतात। वैभव, ताजी माहिती काय आहे? ज्ञानदा, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। आज सकाळी भाजपचे विधान परिषदेचे आमदार जे आहेत योगेश टिळेकर त्यांच्या मामांचं हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून सकाळी अपहरण झालेलं होतं। ते सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला गेलेले होते त्याच वेळेस 4 जणांनी दबा धरून बसलेल्या 4 जणांनी त्यांना गाडीत ओढलं आणि त्यांना घेऊन ते निघून गेलेले होते। या सगळ्याची माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून क्राईम ब्रांचच्या जवळपास 12 टीम ज्या आहेत त्या सतीश वाघ यांचा शोध घेत होते। आता काही मिनिटांपूर्वी सतीश वाघ यांचा मृतदेह जो आहे तो ग्रामीण पोलिसांच्या यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिळून आल्याची माहिती जी आहे ती पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार यांनी कन्फर्म केली आहे। सकाळपासून टीम्स ज्या आहेत ते त्यांच्या शोधामध्ये होत्या। नेमकं सतीश वाघ यांचं अपहरण करण्याचं कारण काय याबाबत पोलिसांमध्ये प्रचंड अनभिज्ञता होती। कुटुंबियांकडूनही कुठलंच कारण जे आहे ते सांगितलं जात नव्हतं। त्यामुळे तपासात मोठ्या अडचणी येत होत्या आणि आता संध्याकाळच्या सत्रात पोलीस जे आहेत ते या सगळ्याची चौकशी करत असताना त्यांना हा मृतदेह जो आहे तो आढळून आलेला होता। त्यासाठी पोलिसांनी मोठं सर्च ऑपरेशन जे ते सुरू केलेलं होतं। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः हडपसर पोलीस ठाण्यामध्ये बसून होते। मात्र या सगळ्या प्रक्रियेनंतर सुद्धा सतीश वाघ यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या केली आहे। आता हे अपहरण नेमकं कशामुळे झालेलं होतं आणि हत्या नेमकी कशामुळे झालेली होती याचं कारण समजायच्या आधीच सतीश वाघ यांचा मृतदेह मिळाल्यामुळे पोलिसांवरती मोठा दबाव जो आहे तो निर्माण झालेला आहे। हत्या करणारे आणि अपहरणकर्ते नेमके कोण आहेत, या हत्येच्या मागे कारण काय आहे? राज्यातल्या विधान परिषदेच्या एका आमदाराच्या मामाचं अपहरण होतं आणि त्याचा खून होतो। हे सगळं कळेपर्यंत त्याचा मृतदेहही मिळतो। त्यामुळे पोलिसांवरती दबाव जो आहे तो मोठा वाढला। या तपासाच्या संदर्भात आज दिवसभर पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच जी आहे ती या गुन्ह्याचा तपास करत होती। अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। सतीश वाघ यांचा मृतदेह सापडलेला आहे। धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल वैभव। योगेश टिळेकर यांचे मामा आहेत सतीश वाघ आणि सतीश वाघ यांचं आज पहाटेच्या सुमारास अपहरण झालेलं होतं। त्याच सतीश वाघ यांचा काही वेळापूर्वी मृतदेह सापडल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांकडून देण्यात आलेली आहे। पण हे अपहरण नेमकं कुणी केलं होतं, का केलं होतं आणि त्यांची हत्या का करण्यात आली या संदर्भातल्या प्रश्नांची